शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात? मजेत आहात ना? तर मजेतच राहा. तर आज मी तुमच्यासोबत अस्तरची कुर्ती कटिंग शेअर करणार आहे. तर मग म्हटलं चला, आता रोजची कामं तर चालूच राहतात, त्याचबरोबर आज मी तुमच्यासोबत अस्तरची जी कुर्ती कटिंग आहे ती सुद्धा शेअर करणार आहे आणि प्लाझोची कटिंग सुद्धा शेअर करणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी कुर्ती कटिंग आणि जो पुढचा व्हिडिओ येईल त्यामध्ये मी प्लाझोची कटिंग दाखवणार आहे. तर चला मग उशीर न करता कटिंगला सुरुवात करूया. आहे 2 मीटर मी अस्तर कट करून आणलेलं आहे. तर हे बघा, इथे मी स्टिच केलेली आहे. तर हीच कुर्ती परत मला मापासाठी त्यांनी दिली आहे. तर या अगोदर आपण काय करूया, आपण जे शोल्डर आहे, तर कुर्ती मापाला दिली तर कुर्तीवरून सुद्धा आपल्याला हे काढले जाते, माप टाकले जाते आणि आपण असंही काढलं तर हे माप आपल्याला येऊन जाते. तर इथे बघा, शोल्डरची रुंदी जी आहे ना, तर ती जास्त घेतलेली, कारण जो गळा आहे तर हा आपला डीप नसून शॉर्ट आहे, त्यामुळे आपल्याला शोल्डरची पट्टी जी आहे, शोल्डर रुंदी, तर ती आपल्याला जास्त घ्यावी लागते. आणि जेव्हा आपण डीप नेक करतो तर त्यावेळेस आपल्याला शोल्डर जे आहे तर ते कमी घ्यावं लागते. तर इथे गळा रुंदी मागची आणि समोरची सुद्धा लहान आहे, त्यामुळे आपण जे आहे तर त्यांना हे माप परफेक्ट बसलेलं आहे, त्यामुळे आपण याच्यावरच माप घेऊया. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते सुद्धा की चला, आता हे जे आहे आपलं सेंटर आहे, तर हे बघा, सेंटर पासून जे आहे, तर समजा आपण आता इथे गेलोय तर आपण असं सुद्धा माप टाकू शकतो. म्हणजे हे जे फिटिंगचं माप आहे तर हे व्यवस्थित असं टाकून आपण शिलाई मार्जिन वाढवून घेऊ शकतो. पण आपण आता तसं न करता आपण जे आहे तर हे काढून घेऊया. तर हे बघा, हे व्यवस्थित ठेवायचं बरं का, नाहीतर आपलं माप चुकू शकते. तर हे बघा, इथे आहे शोल्डर 15 आणि 1 इंच आपण त्यामध्ये एक्स्ट्रा घेतो. तर इथे घेऊया आपण 8 इंच घेऊया. 8 इंच आपण मोंढा घेऊया आणि त्यानंतर चेस्टचं माप घेऊया आपण. चेस्टचं माप आहे 20. इथे घेऊया आपण 10. 40 साईजची चेस्ट आहे, त्यामुळे आपण एक जे आहे 1/4 तर ते घेतलेलं आहे आणि मी इथे 4 फोल्ड करून घेतलेलं आहे अस्तर आपलं. तर हे बघा, इथे मी घेतलंय 10 आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन घेतली आहे. आणि इथून आपल्याला इथे आपण 15 वरती येणार आहोत. 15 वरती कमरचं माप घेणार आहे. तर इथे आपण 10 घेतलेलं, तर त्याच्यापेक्षा आपल्याला 1 इंच कमी घ्यायचं, म्हणजे 9 घ्यायचं आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन घ्यायचंय. इथून मी 21 वरती येणार आहे. तर हे बघा, आपण सरळ लाईन हे बघा, हा मुंडा घेतलाय 8 इंच घेतलाय मी, कारण आपल्याला डाऊन शोल्डर डाऊन सुद्धा करायचंय. त्यानंतर मी 15 वरती कमरचं माप घेतलंय, कारण 15 शक्यतो 14 वरती घ्यायचं, परंतु हे जे माप आहे तर हे फुल हायटेड आहे आणि उंच आहे, त्याच्यामुळे मी 15 वरती घेतलेलं आहे.
आणि इथे जेवढा आपण चेस्ट घेतला त्याच्यापेक्षा 1 इंच आपण इथे कमी घेतलाय, 9 इंच. आणि इथे आपण 11 इंच घेणार आहोत. हे बघा, हे नाही बरं का, म्हणजे चेस्ट मध्ये जे घेतलं त्याच्यापेक्षा कमरमध्ये मी 1 इंच कमी केलं आहे. आणि जे आपण काय म्हणतो आपण चॉक टाकतो, म्हणजेच मला हे नाही व्हायलंय ते, तर तिथे आपण 1 इंच एक्स्ट्रा करणार आहोत. आणि हे एक इंच आपण 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन घेणार आहोत. तर आपण हे जोडून घेऊया. आणि आता माझ्याकडे झालं. तर आपण इथे खचका देऊन घेऊया. आणि हे बघा, आता गळा रुंदी आपण 3 इंच घेणार आहोत. 3 इंच. आणि इथून जे शोल्डर आहे, तर याचं जे शोल्डर आहे, तर हे बघा, हे आहे 4.25 इंच. तर इथून 4.25 म्हणजे आपलं जे आहे तर ते गळ्यामध्ये जाणार आहे 1.25 इंच. तर त्यानंतर इथून मी घेणार आहे 1.5 इंच वरती आहे बॅक साईडला. आणि इथून आतमध्ये येणार आहे मी 1 इंच. आणि हे जे आहे हे क्रॉस लाईन करणार आहे. आणि इथून हे बघा, हा जो भाग दिलाय मी हा बाहेर दिलाय आणि 1 इंच आतमध्ये घेऊन आतला भाग दिलेला आहे. गोलाकार जो आहे मोंडा गुलाबी तर ती दिली आहे. आणि आपण इथे 1/2 इंच शोल्डर डाऊन करणार आहोत. तर ही झाली आपली कटिंग. आणि हे सुद्धा, आता हे बघा, याला सुद्धा अस्तर लावलेलं आहे. हे बघा, बराबर इथपर्यंत येते. तर चला मग कटिंग करून घेऊया. अगोदर मी आता जी बॅक साईड आहे ती आपण कट करून घेऊया. आपण अगोदर कट देऊन घेऊया, म्हणजे आपल्याला फिटिंग करताना सोपं जाईल. बरोबर आपले कट टू कट फिटिंग येईल. तर हे बघा, हे झाले कट. आणि मी हे शोल्डर डाऊन हे मेन फॅब्रिक कट केल्याच्या नंतर करणार आहे बरं का. आणि हे बघा, आता तर चला आता आपण मेन फॅब्रिक वरती कटिंग करूया. तर हा जो आहे आपला, हा समोरचा आहे. तर अगोदर काय करूया आपण, शोल्डर डाऊन करून घेते, म्हणजे आपल्याला मागचे पुढचे भाग उचलायला सोपं पडेल. आपण लिहून घेऊया. हा आहे फ्रंट आणि हा आहे बॅक. तर आता हे बघा, हा, तर आता आपण आपली याची लांबी बघूया किती येते.
भरपूर लांबी येते आणि त्यांनी सांगितले जेवढी लांबी येईल तेवढी लांबी तुम्ही घ्या. तर आपण काय करणार आहोत, इथे शोल्डरच्या ह्याच्यामध्ये अर्धा इंच जाणार आहे. ती शिवून तयार आहे आणि मी याला प्रेस वगैरे पण केली आहे बरं का. तर हे बघा फायनल कुर्ती आपली. आणि आपल्या कुर्तीला जॉईंट आलेला आहे बरं का स्लीव्जला, कारण कापड कमी होतं त्याच्यामुळे जॉईंट द्यावाच लागला. हे बघा बॅक साईड बघा मी तुरपाई वगैरे त्याला करून घेतली आणि आतून जे कॅनव्हास आहे तर ते आतून पलटून दिलं म्हणजे आपल्याला इथे शोल्डरला वगैरे रुतायला नको किंवा काही एक्स्ट्राचं यायला नको म्हणून दोन्ही भाग आतल्या साईडने आणि बाहेरून सुद्धा प्लेन आलेलं आहे. तर अशी आपली कुर्ती तयार झाली आहे.